मित्रांनो नमस्कार. राज्यातील आपल्या मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रोजेक्ट जो म्हणजे नांदेड आणि जालना या महामार्गाच्या कामासाठी 10 दिवसात आर्थिक निविदा निघणार आहेत. कारण राज्यातील 3 महत्त्वाचे प्रकल्प या नवीन वर्षात मार्गी लागतील, ज्यामध्ये पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा आहे आणि जालना नांदेड. मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग तसेच पुणे रिंग रोड आणि राज्यातील हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या नवीन वर्षात मार्गी लागणार आहेत. आणि या तिन्ही प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून झालेल्या 38 निविदांपैकी 18 निविदा पात्र ठरल्या आहेत आणि त्यानुसार 10 दिवसात आता आर्थिक निविदाही जारी करण्यात येणार आहेत. आणि त्या आर्थिक निविदेनंतर 18 निविदा ह्या पात्र ठरल्यानंतर याचे पुढे कॉन्ट्रॅक्ट बहाल करण्यात येतील आणि मार्च ते एप्रिलमध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, यामधील महाराष्ट्रामधील जे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तो सोडवण्यासाठी विरार ते अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार अलिबाग दरम्यान 128 किलोमीटर लांबीचा बहुउद्देशीय मार्ग आणि त्यानुसार जो आहे नागपूर ते मुंबई 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना ते नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी MSRDCने 190 किलोमीटरचा हा रस्ता जालना नांदेड याचं महामार्ग बांधकामाचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचवेळी पुण्यातील रिंग रोड या तिन्ही प्रोजेक्टपैकी जालना ते नांदेड हा मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एक मार्ग आहे, जो की बरेच दिवसापासून आपण पाहतो की याचं म्हणजे मान्यता याला मिळाली आहे. परंतु आता याच्या नवीन वर्षामध्ये ही एक चांगली खुशखबर आहे मित्रांनो. कारण या जालना ते नांदेड महामार्गासाठी 5 टप्प्यात आणि पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी 9 टप्प्यामध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. तर प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टदार नियुक्त करण्याच्या अनुषंगाने या निविदा जारी करण्यात आल्या होत्या. मित्रांनो, यासाठी MSRDCकडे 28 कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यातील 18 निविदा पात्र ठरविल्याची माहिती MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली. आणि यामध्ये L&T आणि ॲप्को इन्फ्राटेक, मेघा इंजिनिअरिंग, NCC आणि पटेल इन्फ्रा, ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, PNC इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवोई इंजिनिअरिंग कंपनी अशा नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. आणि यातील अनेक कंपन्यांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम देखील केल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. मित्रांनो, दरम्यान कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी किमान 70% भूसंपादन आवश्यक असते. त्यानुसार बहुउद्देशीय मार्गिकेतील 70% आणि जे जालना नांदेड प्रकल्प आहेत त्यामध्ये 70%पेक्षा अधिक भूसंपादन झाले आहे. त्यामुळे मार्च एप्रिलमध्ये कामास सुरुवात करणे MSRDCला सहज शक्य होणार होती. मित्रांनो, अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.